सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वराच्या दर्शनाला महाराष्ट्रासह देशभरातून खरतर अनेक भाविक येत असतात। मात्र या मंदिराच्या शेजारी असलेलं सार्वजनिक शौचालय आता वादात सापडलंय। हे शौचालय तातडीने हटवण्याची मागणी भाविकांनी केली आहे। पाहुयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट। सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसरातील शौचालय काढा। सोलापुरातल्या सामाजिक संघटनांची आग्रही मागणी। सोलापूर महानगरपालिकेचं मागणीकडे दुर्लक्ष। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिराच्या ईशान्येकडील प्रवेशद्वाराजवळ असलेलं हे सार्वजनिक शौचालय आता वादात सापडलंय। हे शौचालय काढण्याची मागणी अनेक सामाजिक आणि धार्मिक संघटनांकडून करण्यात येते। या शौचालयामुळे मंदिराचं पावित्र्य नष्ट होत असल्याचा आरोप केला जातोय। हे शौचालय तातडीने हटवण्यात यावं या मागणीसाठी अनेकदा निवेदनही देऊन झाली, मात्र सोलापूर महानगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय। मागील 3 महिन्यापासून ह्या लोकांची लोकभावना आहे की हे शौचालय काढलं पाहिजे। विविध संघटनांनी, सामाजिक संघटनांनी, काही राजकीय संघटनांनी सुद्धा त्यांना पत्र दिलं, परंतु महापालिका प्रशासन याच्याकडे डोळेझाक का करते हा मोठा प्रश्न आहे। राजकीय संघटनांनी व सोलापूर जिल्ह्यातील विविध संघटनांनी याचा पुढाकार घेतला होता, मात्र याला कुठलाही वाचा जो आहे तो प्रशासनाने फोडला नाही। त्यामुळे बसव ब्रिगेडच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी 1 लाख पत्रांची मोहीम जी आहे ती चालू केलेली आहे। सिद्धरामेश्वर मंदिराच्या शेजारी असलेलं हे शौचालय तातडीनं हटवण्यात यावं या मागणीसाठी 1 लाख सिद्धेश्वर भक्त पालिका आयुक्तांना पत्र पाठवणार आहेत। तरीही हे शौचालय हटवण्यात आलं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा आता देण्यात आलेला आहे। वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।